ए आणि बी याच्या वयाचं गुणोत्तर 2:5 आहे, ठीक आहे. त्यांच्या वयाची बेरीज 63 असल्यास याचं वय किती? टॅक्स असिस्टंट मेन 2021 ला प्रश्न विचारलेला आहे ना. आता वय मांडणी कशी करतात ते पहा बरं. आता ए आणि बी असं लिहायचं, ठीक आहे. बॉक्स बनवायचा असा. पुन्हा यांच्या वयाचं गुणोत्तर काय दिलेलं आहे तर 2x लिहायचं, इथं 5x लिहायचं, ठीक आहे. आणि त्यांच्या वयाची बेरीज, आता यांच्या वयाची बेरीज जी दिलेली आहे ती बेरीज काय दिलेली आहे? दोघांच्या वयाची बेरीज. त्या दोघांच्या वयाची बेरीज जी असेल ती इथे असेल, काय असेल तर 2x अधिक 5x. म्हणजे या वयाची बेरीज काय दिलेली आहे आपली? 63 दिली, ठीक आहे. कोणाच्या a च्या b च्या वयाची बेरीज. मग आता a अधिक b बरोबर मी काय लिहितोय? 63. आणि मग a म्हणजे काय दिलं बाळांनो? 2x. b म्हणजे काय दिलं? 5x, ठीक आहे. आणि हे 63. 2x आणि 5x म्हणून किती झाले? 7x बरोबर 63. x बरोबर 63 भागिले 6 7 9 63. x बरोबर 9. थोडं निरीक्षण करा बाळांनो. a चे आपल्याला कोणाचे वय सांगितलं विचारलं? a चं. तर a चं वय बरोबर आपण a चे वय बरोबर 2x घेतलं होतं आपण. काय दिलेलं आहे? 2x. तर x ची किंमत सापडली आपल्याला. x ची किंमत काय सापडली? 9. 9 दोन्ही 18. हे आपलं उत्तर आहे 18. लक्षात आलं कशा पद्धतीने? आता दुसरं गणित अशाच पद्धतीने बघा काय होतं. ठीक आहे. आता सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 दिलेला आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 असेल. तर सविता आणि कविता यांचे आजचे वय काय? आता पहिल्यांदा काय करायचं सोप्या पद्धतीने. ही एमपीएससी सीसॅट 2018 मधला प्रश्न आहे स्पर्धा परीक्षेतला. सोपं करून बघायचं. इथं 20 आणि 15 5 ने भाग करा. 5 चौक 20 5 त्रिक म्हणजे 4 3 आलं. 4 3 आहे का 3 4 आहे? 3 4 आहे. ओके. पुन्हा इथं काय केलं आपण? 15 भागिले 20 केलं. आणि 5 त्रिक 15 5 चौक 20 3 4 इथं आलं. गुणोत्तर आपलं काय आलं? 3 4. म्हणजे हे असू शकते. तरी टॅली करूया पुढे की असं गुणोत्तर कुठे येते का? चालते. पुन्हा बघा की 20 भागिले 25 20 भागिले 25 5 चौक 20 5 5 25 याचा आलं 4:5. आपल्याला 3 4 पाहिजे होतं फक्त इथंच आहे 3 4. पुन्हा बघा 25 आणि 20 आलं. 5 5 25 5 चौक 20 5 4. कोणतं गुणोत्तर आलं? 3 4. म्हणजे उत्तर सविताचे 15 वर्ष आणि कविताचे 20 वर्ष. पण आपण बघूया समीकरणाने. हे गेलो होतो आपण पर्यायामध्ये. आपल्याला बघायचं समीकरण कसं मांडणी करतात. समीकरणाची एकदा मांडणी करायला जमली तुम्हाला की विषय समजा. आपल्याला काय करावं लागेल? त्याने नाही का आजचं वय सांगितलं, 5 वर्षानंतरचं सांगितलं, बरोबर आहे. आता दोनच आपल्याला नाही काही करावं लागेल. एक आज कोण? सविता, ठीक आहे. सविता आणि कविता. सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर बाळांनो किती दिलं रे? 3 4 दिलं. म्हणजे 3x आणि 4x असं दिलं. सविता 3 कविता 4 असं गुणोत्तर दिलं. 5 वर्षानंतर. आता हे झालं कधीच? आजचं झालं हे. 5 वर्षानंतर काय आहे? 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय? याच्यात 5 वर्ष टाकावं लागतील की नाही? याच्यात मग 3x अधिक 5 इथं 4x अधिक 5 5 वर्ष दोघांचा सारखाच वाढवत असतील. आई किंवा मूल, पती किंवा पत्नी कोणी जरी असेल समजा, याचं वय 5 वर्षांना वाढलं त्याच वेळेस याचं पण वय 5 वर्षांना वाढत असते. म्हणजे आपली आई जर 5 वर्षांना आजपासून म्हणजे 5 वर्षांनी मोठी इथून 5 वर्षानंतर होईल तर आपण काय त्याच वेळेत राहील का? आपण सुद्धा 5 वर्षांना मोठे होणार की नाही? म्हणून दोघांच्या वयात 5 वर्ष सारखा अंक टाकला जातो. असं कधी होते का आई 5 वर्षांना मोठी झाली आणि बाळ आहे तेवढंच आहे?
होत नसते तसं, ते पण तेवढंच वर्ष वाढत असतं. लक्षात येते काय म्हणाले ते? म्हणजे ही वाढ जी आहे ती सारखी आहे आणि त्याच्या मग 5 वर्षानंतर त्याच्या वयाचं गुणोत्तर जे इथे दिले पाहिजे ते गुणोत्तर दिलं ते इथे दिलं. काय गुणोत्तर दिले यांचं? हे दिलेलं आहे गुणोत्तर. गुणोत्तर त्याचं काय दिलेलं आहे? 4:5. काय दिलेलं आहे? 4:5. आता बघा याची मांडणी करायची. याचा याचा भागाकार करायचा. 3x + 5 भागिले 4x + 5 बरोबर 4:5. आता तिरपा गुणाकार करायचा. याने याला मल्टिप्लाय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 5 3x + 5 बरोबर पुन्हा 4 जसा तसे पुन्हा 4x + 5 5 3 15x 5 5 25 4 चूक 16x 4 पंचे 20. आता बघा बारकाईने पहा, हे 15x प्लस 1 इकडे गेल्यावर मायनस झाले. 16x मधून हे प्लस 1 इकडे मायनस 15x झाले आणि हे इकडे 25 आहे. 25 इकडे प्लस 1 20 इकडे आल्याच्या नंतर मायनस 20 झाले. 25 मधून 20 गेल्याच्या नंतर किती राहिले? 5 राहिले आणि हे 16x मधून 11x गेले. 16x मधून 15x गेले. किती राहिले नुसते x. तर x ची व्हॅल्यू काय आली? 5. आता त्यांनी काय विचारलं होतं? सविता आणि कविताच्या आजच्या वयाचे गुणोत्तर. आज म्हणजे इथं आहे, इकडे बघा सविता इथं आहे. सविता बरोबर आज म्हणजे सविता शोधा. इथं 3x आहे आणि x ची व्हॅल्यू काय सापडली रे आपल्याला? x ची व्हॅल्यू काय सापडली? 5. 3 5 15 आणि कविता काय आहे? 4x. कविता काय आहे? 4x आणि x ची व्हॅल्यू काय सापडली आपल्याला? 5 4 पंचे 20. बघा इथं 20 आणि इथं 15. 15 आणि 20 कुठं सापडायला लागलं? हे पहा 15 आणि 20. लक्षात आलंय का कसं सुरू ते? अशा सोप्या पद्धतीने आपल्याला नाही का मांडणी करता येते. अजून बघा एक गणित आहे इथं. बघायचं नवीन गणित आहे. 4 वर्षापूर्वी कौशलचे वय. आता एक पूर्वी म्हणजे लक्षात ठेवायचं वजाचं चिन्ह. ठीक आहे. कौशल 4 वर्षापूर्वी कौशलच्या वय गुंतच्या वयाचं निम्मे म्हणजे काय म्हणू शकतो मी त्याला? असं म्हणू शकतो की नाही? म्हणजे त्याला मांडणी करताना 1 2 असं लिहिता येईल. ठीक आहे. आजपासून 4 वर्षानंतर त्याच्या आता शब्द लक्षात ठेवायचे. एक पूर्वी वापरला, एक नंतर वापरला शब्द. काय म्हणतो मी बारकाईने लक्षात ठेवा. एक पूर्वी वापरला, एक पूर्वी आणि एक नंतर शब्द वापरला. मी 3 शब्द लिहितो. एक पूर्वी, पण किती पूर्वी? तर 4 वर्षापूर्वी. ठीक आहे. 4 वर्षापूर्वी. दुसरं आज लिहित आहे. दुसरा एक शब्द लिहितोय आज आणि 4 वर्षानंतर असा एक शब्द लिहितोय. नंतर शब्दाचा नेहमी लक्षात ठेवायचा अर्थ प्लस, पूर्वी शब्दाचा अर्थ होतो वजाबाकी. ठीक आहे. आता काय समीकरण आहे ते बघूया. कोणाचं कौशलचे वय? कौशल आणि दुसरं कोण दिलं रे? कुंतल. ठीक आहे. आता समीकरणाची मांडणी करूया आपण कशा पद्धतीने की 4 वर्षापूर्वी कौशलचे कुंतलचे वय काय होते? 1:2 होते. म्हणजे इथं x आणि इथं 2x होतो. बरोबर आहे. तर आज काय असेल रे? 4 वर्षापूर्वी म्हणजे आज येण्यासाठी 4 वर्ष टाकावं लागतील की नाही? x + 4 आणि इथं 2x + 4. पुन्हा 4 वर्षानंतर करायसाठी अजून याच्यात काय टाकावं लागतील? 4 टाकावं लागतील. याच्यात जर 4 टाकले तर 8 मिळाले पहा. इथं 4 टाकावं लागतील ना, कारण 4 वर्षानंतर इथून इथं वाढ 4 वर्षाची होईल. प्लस 4 वर्ष. इथून इथं पण 4 वर्षाची वाढ व्हायला लागली. पहा इथं जर x पकडलं तर 4 वर्षापूर्वीचं वय x आहे. तर आज वयासाठी 4 वर्ष टाकावं लागतील. अजून पुढे 4 वर्ष जाण्यासाठी अजून या समीकरणात 4 टाकावं लागेल. म्हणजे 4 4 8. म्हणजे याच्यात सुद्धा काय टाकावं लागतील? 4 टाकावं लागतील आणि 4 इथं काय होईल मग? 8. 4 वर्षापूर्वी आजचं वय 4 वर्षानंतर समीकरण सगळे भेटले. आता त्यांनी सांगितलं त्यांच्या वयाचं गुणोत्तर 4 वर्षानंतर काय दिलं? 3:5. पण हे गुणोत्तर 4 वर्षानंतरच आहे. म्हणजे इथं समीकरण लिहावं लागेल. काय दिलं? 3:5.
आता आपण समीकरण मांडण्याची डायरेक्ट लगेच नाही याचा तिरपा गुणाकार करून टाकू. याचा HSC याचा HSC लक्षात येतंय. 5 गुणिला काय आहे x अधिक 8 बरोबर 3 बरोबर 2x अधिक 8 काय होईल 5x अधिक 8 पंच 40 3 दोन्ही 6x 8 त्रिक 24. आता बघा की या इकडे डायरेक्ट घालायचं 6x मधून 5x गेला आणि इकडे 40 मधून 24 गेला. किती राहिले 40 मधून 24 10 2 4 गेले 6 राहिले. इथं किती झाला इथं 3 1 16 आणि इथे x 16 x ची किंमत काय झाली 16. आणि आपल्याला आजचे कुंतलचे वय विचारले. आजचं कुंतलचं वय हे आहे 2x अधिक कुंतल बरोबर 2x अधिक 4 आणि काय आलं खाली x चं 16 16 अधिक 4 16 दोन्ही 32 32 अधिक 4 36 वर्ष. कोणाचं वय आहे कुंतलचं 36 वर्ष कुंतलचं आहे. ओके.